प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। 50 तोळ तिनं सोनं मागितलं, तेवढं घातलं किंवा तरी पुरगीला माझ्या मारली तिनं। तिला पोरग पाहिजे होता, नातू पाहिजे होता, मस्त देवासारख्या 2 पोरी होत्या तरी पुरगीला माझ्या मारलं, पोरग पाहिजे म्हणून। पुरगीच्या माझ्या डोक्यात काय घातलंय किंवा तिनं त्या दांड्यानं पण मारली, नवऱ्यानं, सासूनं, सुना त्या नंदानं, नंदाच्या नवऱ्यानं, नंदाच्या पोरग्यानं, पुरगीनं माझ्या लेकीला मारले किंवा तिनं माझ्या पुरग्या या 4-5 पुरगीला माझ्या टॉर्चर करून मारल्या। डोक्यात काय घातलंय, गळा दाबला, या शरीरावर सगळ्या खुणा आहेत त्या। तिला टॉर्चर करून मारलं, चौघांनी तिचा हात पाय धरले, तिने मारलंय तिला एवढं टॉर्चर केलं गेलंय। मुलासाठी मुलं हवी आहेत, मुलगा हवा आहे, तिला 2 मुली आहेत, 3 वेळा तिचं ऑपरेशन झालं, डॉक्टरनी सांगितलं तर सिझर झालं। लास्ट टाइम जर आता 5व्यांदा तिचं जर ते हे झालं, प्रेग्नेंट राहिलं तर ती मरेल म्हणून, तरी सुद्धा ह्या निर्दयी नराधमांना अजिबात तिची कीव वाटली नाही आणि तरी तिच्यावरती अत्याचार केला आणि आज ती ह्या मरण शय्येवरती मेली ती पाक पूर्ण। अशा नराधमांना अजिबात सोडलं नाही पाहिजे। आम्ही लग्नात तिला 20 तोळ घातलं, पुन्हा 30 आणि आत्ता पुन्हा आणखी त्यांची 50ची मागणी होती, त्यातले 30 दिले, 20 अजून द्यायचे राहिले, तर त्यासाठी सगळे एवढे हॅरेसमेंट आणि मुलासाठी हुंडा आणि मुलगा ह्या दोन्ही याच्यासाठी झालेच। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। 33 वर्षाच्या विवाहितेचा तमिळनाडूतील नागापट्टणम येथे संशयास्पद मृत्यू झालाय। संबंधित विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पती प्रशांत जाधव, सासू, ननंद आणि मामा यांच्यासह 6 जणांनी मिळून छळ करत आरतीचा थेट जीव घेतल्याचा आरोप तिच्या भावाने केलाय। या प्रकरणातल्या दोषीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आरतीच्या कुटुंबियांनी केली असून पलूस परिसरातून तीव्र संतापही व्यक्त होत आहे। दरम्यान 4 दिवस उलटून गेले तरी मृत महिलेवर अंत्यसंस्कार न झाल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनत चाललेलं आहे। आरतीचा विवाह 2011 मध्ये नागापट्टणम येथील सुवर्ण व्यावसायिक प्रशांत जाधव यांच्याशी झाला होता। त्याला 2 मुले आहेत, मात्र वंशाला दिवा पाहिजे या हव्यासापोटी 3 वेळा गर्भपाताला भाग पाडला आणि सोन्यासाठी, हुंड्यासाठी सासरच्याकडून तिचा अमानुष छळ केला असा आरोपही तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढचा तपास संबंधित पोलीस करत आहेत। तिला वंशाला दिवा पाहिजे होता, सारखी माझ्या पुरगीला टॉर्चर करत होती। 50 तोळ तिनं सोनं मागितलं, तेवढं घातलं किंवा तरी पुरगीला माझ्या मारली तिनं। तिला पोरग पाहिजे होता, नातू पाहिजे होता, मस्त देवासारख्या 2 पोरी होत्या तरी पुरगीला माझ्या मारलं, पोरग पाहिजे म्हणून। पुरगीच्या माझ्या डोक्यात काय घातलंय किंवा तिनं त्या दांड्यानं पण मारली, नवऱ्यानं, सासूनं, सुना त्या नंदानं, नंदाच्या नवऱ्यानं, नंदाच्या पोरग्यानं, पुरगीनं माझ्या लेकीला मारले किंवा तिने न्याय दिला पाहिजे मला। माझ्या पुरगीला न्याय मिळाला पाहिजे। पैसे देऊन सगळं विकत तिनं न्याय घेतलंय सगळं। तिथं रिपोर्ट सुद्धा तिनं पैसे देऊन घेतलाय तसाच, आणि सांगते इकडं न्यायला नको मुर्शीना, माझ्या पुरगीला न्याय मिळाला पाहिजे। तिनं माझ्या पुरगीला या 4-5 पुरगीला माझ्या टॉर्चर करून मारल्या। डोक्यात काय घातलंय, गळा दाबला, या शरीरावर सगळ्या खुणा आहेत त्या। आणि तू कोण असे नाही, त्याला पैसे सोनं देऊन त्याला रिपोर्ट दाबायला लावलाय तिनं। त्याच्या आईनं, बहिणीनं, मेवण्याच्या पोरग्यानं आणि पुरगीनं लग्नाला रांड आल्या तिनं। पैसे तर घेतले तिनं, लय पैसे घेतले तिनं, वाटले ती आणि दाबले या पाहिजे, टाकलं पाहिजे। माझी मारली मुली ह्याच सर्व काही आहे। तिला टॉर्चर करून मारलं, चौघांनी तिचा हात पाय धरले, तिने मारलंय तिला।
तिच्या 2 पुरी असताना गावाकडे ठेवल्या आणि ही फक्त 14 घरात होती. मारलं हरामखोरांनी. लग्न होऊन किती वर्ष झाली? रात्रीचं बाहेर निघाली, गाडी घेऊन पळून गेली. लग्न होऊन किती वर्ष झाली? लग्न 17 होऊन वर्ष 17 वर्ष झाली. 17 वर्ष तिला लय टॉर्चर केले. 50 तोळ सोनं मागितले तर 50 तोळ आमच्या हवाली केले हवाले केले पाहिजे. त्यात तिनेला 14-15 मारणार आहे आणि आम्हाला न्याय मिळाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या न्याय मिळाला मुलीला. पाहिजे आम्हाला. ठीक आहे. अजिबात पाठवून देतो. 14 वर्षात एकच फक्त तुला पाठवून देणार, पाठवून देत नव्हती. आमच्याकडे येऊन देत येऊन देत नव्हती. गावाकडून आली तर आमच्या घरात पाऊल ठेवत नव्हती ती. तिला घरी नातू येऊन देत पाहिजे नव्हती. होता. बिचारी दोनशेला गेलो तुला पाहिजे तिला होता. घेऊन. या मादरचोद बाईनं ऐकायला कशाला आलाय अशी म्हणते मला. हो शिव्या पण देत होते. चप्पल काय कशाला मारायला हवाय मोबाईल महिला? सुद्धा वापरायला देत नव्हती. चप्पलनं मारायचं माझ्या नवऱ्याला. चप्पलनं मारायला ती बाहेर रांडच्या उंडकीच्या म्हणली माझ्या नवऱ्याला. ती पुरकीला भेटा गेला ना भेटून देत नव्हती. येऊन देत नव्हती पलूसला. आणि दुसरं लग्न कधीला माझ्या मारल्या. डोक्यात काय घातलं या डोक्यात लय केलंय तिनं. ठीक आहे, ठीक आहे. My Buwa deserved dignity, safety and justice. Instead, she faced continuous pressure and harassment. Our family is asking for a fair, transparent investigation so the truth can come out. No family should have to go through this pain. We are not here for drama or politics. We are here for justice, accountability and respect for her memory. So we need justice. बोला. मी जिचं आजचं डेथ झालं ती माझी आत्ती आहे. अँड हे झाल्यापासून लाईक आजही पॅट्रियार्कल थॉट्स आपल्या सोसायटीमध्ये आजही आहेत. आणि हे इतके एक्सटेंडला वाढलेत की डेथ होत आहे. ते लिटरली लोकांना कळत नाही आहे की मुलगा हवा आहे ह्याच्यासाठी इतके वेडे झालेत की ह्या हद्दपर्यंत जाऊ शकतात. पॅट्रियार्कल ह्याच्यासाठी हे किती हे करू शकतात. हे आत्ताचं नाही आहे. जेव्हापासून तिला 2 मुली आहेत. जेव्हापासून तिची फर्स्ट मुलगी झाली तेव्हापासून तिला टॉर्चर चालू केलं. हे सगळं हे आत्ताचं नाही आहे की मुलगा हवाय मी दुसरं लग्न करणार हे करणार. तिला तेव्हापासून हरासमेंट करतात. हे सगळं चुकीचं आहे. स्टील जर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला हेल्प केलं नाही ह्या सगळ्यामध्ये हिला जर जस्टिस मिळलं नाही तर खूप अवघड आहे ह्या सोसायटीचं. कारण जर आज पण आपल्या सोसायटीमध्ये असे थॉट्स असतील तर आय डोंट नो काय होणार फ्युचरचं. जी मिळत आरती ती माझी पत्नी आहे. एवढंच म्हणणं आहे. समाज एवढं सुशिक्षित आहे. शासन बेटी पढाव बेटी बचाव धोरण राबवते. समाजामध्ये किंवा मुलगा पाहिजे म्हणून जर अशा पद्धतीने एका स्त्रीचं अंत असेल तर समाजानं ह्यातून काही घेण्यासारखं आहे. आणि मी असं म्हणतो की अशा गुन्ह्याला शासनाने जास्तीत शिक्षा देऊन अशी पुन्हा कुणाचं धाडस होऊ नये असं करावं अशी माझी अपेक्षा आहे. कदम आज जी वारली आरती प्रशांत जाधवचा भाऊ तिला एवढं टॉर्चर केलं गेलंय. मुलासाठी मुलं हवी आहेत. मुलगा हवा आहे. तिला 2 मुली आहेत. 3 वेळा तिचं ऑपरेशन झालं. डॉक्टरनी सांगितलं तर सिझर झालं. लास्ट टाइम जर आता 5व्यांदा तिचं जर ते हे झालं प्रेग्नेंट राहिलं तर ती मरेल म्हणून. तरीसुद्धा ह्या निर्दयी नराधमांना अजिबात तिची कीव वाटली नाही. आणि तरी तिच्यावरती अत्याचार केला आणि आज ती ह्या मरण शय्येवरती मेली ती पाक पूर्ण. अशा नराधमांना अजिबात सोडलं नाही पाहिजे. किती लग्न कधी झालं? 2011 साली लग्न झालं. तेव्हापासून यांची अशी हॅरेसमेंट चालू आहे. माझे वडील तिकडं नागापट्टणम असते तामिळनाडूच्या शेवटच्या टोकाला. तिथं वडील गेल्यानंतर हा भडवा कशाला आलाय म्हणून तिच्या सासूनं पप्पाला ढकलून बाहेर काढलं. तेव्हा छळ केला अक्षरशः. आमच्या घरात लावून देत नाही. गेली 6 वर्ष झाली तिने घराची पायरी चढली नाही. येऊन देत नव्हती अजिबात. छळ केला तिने. बोलून देत नव्हती. जिथं बोलायचं जाईल तिथं सासू शेजारी येऊन उभारायची काय बोलतेस म्हणून. अशा नराधमांना सोडलं नाही पाहिजे. शिक्षा ही झालीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. नवरा सासू आणि एक त्यांच्या घरी तिची ननंद मामाला दिलेले ती एकत्र राहतात. ह्या ननंद तिची सासू तो मामा त्याचं पोरगं त्याची पोरगी ह्या सगळ्यांनी मिळून तिचा जीव घेतलाय. हे झाल्यानंतर तो मामा तिथून बाहेर पडलाय. तो सांगतोय की मी नव्हतो त्यात पण ह्यांनी सगळ्यांनी मिळून तिचा जीव घेतलाय. हे कधी झालं आणि तुम्हाला कधी कळालं? हे झालं सर्वसाधारण शनिवारी सकाळी आम्हाला समजलं. पण त्यांचं म्हणणं आहे की हे आदल्या रात्री झालंय. मी खाली झोपलो होतो. बायकोनं वर कडी लावून घेतली. मला माहित नाही. स्टोरी मेंटेन करून सांगितली त्यांनी. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलो. दरवाजा उघडला नाही. बॅटनं दरवाजा उघडला आणि नंतर बघितलं तरी खाली पडली. पण हे कुठंही आम्हाला ते पटतच नाही आहे पूर्णपणे. यांनी मला कॉल अजिबात केला नाही. यांच्या तिथल्या स्वर्णकार संघटनेच्या अध्यक्षांनी मला 4 वेळा सांगितलं तुम्ही इकडे येताय का आम्ही तिकडे विल्हेवाट लावू. आणि
त्यांचं नाव अनिल पाटील, प्रवीण पाटील हा त्यांच्यात सामील झाला. हा सर्वात 6वा गुन्हेगार आहे. त्याला सुद्धा अद्दल घडली पाहिजे. मला सांगतोय तो की फोन करून की तुम्ही इकडे येता का, तिचं PM करून तिकडच्या तिकडे तिची विल्हेवाट लावू. अशा सगळ्यांना. पतीचं नाव काय? पतीचं नाव प्रशांत आनंदराव जाधव. प्रवीण पाटीलचं पूर्ण नाव सांगा. प्रवीण पाटील त्याचं पूर्ण नाव माहिती नाही. तो शिरगावचा आहे तो, आणि तोही तो 6वा आरोपी आहे. त्यानंही आम्हाला त्याच्या तिथं आल्यानंतर अजिबात कुठल्याही प्रकारचं त्यात त्यांनी सहकार्य केलं नाही. तिथं अक्षरशः आम्ही बाहेर उभारलो होतो. यांनी सगळं मॅनेज केलं. आणि आम्हाला न्याय, एक फोन तिच्या जवळ नाही. आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे आहे. आणि त्यासाठी तुम्ही त्यांना किती सोनं घातलं होतं म्हणलं? आम्ही लग्नात तिला 20 तोळे घातलं, पुन्हा 30, आणि आता पुन्हा आणखी त्यांची 50ची मागणी होती. त्यातले 30 दिले, 20 अजून द्यायचे राहिले. तर त्यासाठी सगळे एवढे हॅरेसमेंट. आणि मुलासाठी हुंडा आणि मुलगा ह्या दोन्ही याच्यासाठी झाले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.